मित्रांनो ही तिसरी टाइम आहे आणि आम्ही परत चुकीच्या ह्याच्या गाडीत बसलोय फक्त कुणाला भाईमुळं आणि दोघांमुळं. आता परत ह्या साईडला जायचंय. 2 वेळा चुकली गाडी, आता तिसरी गाडी पण चुकली की डायरेक्ट डाऊनला निघणार आहे. थांबणार नाही आता. नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी जेरी परत एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो आज आपण चाललो पुण्याला, कारण की कुणालचं ॲडमिशन घ्यायचं. ऑलरेडी खूप उशीर झाला त्याला ॲडमिशन घ्यायला, म्हणून आज आपण सगळे पुण्याला चाललो आहे. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आम्हाला सुद्धा जायला. 2ची गाडी आणि आता 1:30 वाजलेत. तर कुणालचा आता फोन आला की आपण निघूया लवकर आणि तर चला बघूया काय होते धिंगाणा मस्ती. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्ती वेळ न घालवता निघूया, नाही तर आपली सुद्धा ट्रेन सुटेल. तर चला बघूया काय होतंय कसं होतंय. तर मित्रांनो फायनली आपण आलो, खूप उशीर झाला आणि निघलो. आणि मेन म्हणजे कुणालाच आपला राहिला. मित्र आलो, मी आलो, यश आला, कुणालाच राहिला. पण काय नाही, तो मागा बसलाय आणि मग हळूहळू येईल तो पुढं. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबल्यावर तो येईल पुढं आणि मग निघूया. ऑलरेडी घरात खूप उशीर झाला, धावपळ झाली खूप. तर काय नाही, आता आम्ही बसलोय आणि कुणाला पण येईल थोड्याच वेळात. आता तो मागं बसला गाडी, कारण लवकर सुटली. बघूया काय होतंय. गाडी झटके देत आहे पण हसते. मित्रांना आपल्या जास्त वेळ एका जागी बसत नाही ना, म्हणून आपण आता इकडे तिकडे फिरणार आहे. पण ओळखीचं भेटते ना मागणार आहे. सॅम भाईला आलाय वाईटात. सॅम भाई फिरतं ते फिरता फिरता मी चला म्हटलं सॅम भाईकडे. सॅम भाई आहे नाही काय नाही म्हटलं, काय करतं सॅम भाई तू? सॅम भाई आले, सॅम भाई आले. कुठे गेलता रे? मावशीच्या घरी. तर मित्रांनो पुण्यामध्ये आले फायनली. आता मेट्रो पकडून आपल्याला जायचंय आणि बघूयात आता कुठं जायचं ते मला पण नाही माहिती. आता कुणाला भेटेल मग आपण जाऊया. तर आपल्याला सबस्क्रायबर भेटला इथं एक माहिती मला. कोण तू? सबस्क्रायबर आहे ना माझा? बघा येऊ त्या मॅडमला डायरेक्ट म्हटलं का आता मित्रांनो 2 वेळा ह्यांनी मस्करी केली आपली. पहिली तर त्या मॅडमला बोलला काका, आणि दुसरं ह्या भालत्या मेट्रो मध्येच बसलोय. असे आपले मित्र. तिसरी टाइम आहे आणि आम्ही परत चुकीच्या ह्याच्या गाडीत बसलोय फक्त कुणाला भाईमुळं आणि दोघांमुळं. आता परत ह्या साईडला जायचंय. 2 वेळा चुकली गाडी, आता तिसरी गाडी पण चुकली की डायरेक्ट डाऊनला निघणार आहे. थांबणार नाही आता. इथून आलो परत इथं चढणार, परत एक गाडीत बसणार. इकडे रे, परत चुकशील. भारी गोष्ट म्हणजे कारवार कॉलेज बरोबर मेट्रोचे आपण स्टेशनच्या बाहेर आलो की शेजारीच आहे. म्हणजे चांगली गोष्ट इथं जर ॲडमिशन घेतलं तर यासाठी.
आपण आलो डायरेक्ट गरवारे कॉलेजमध्ये. मेट्रोमध्ये बसलो तर आपण डायरेक्ट इथंच आलो, कारण शेजारीच येते. तर आपण आलो ॲडमिशन करूया. पाऊस पण खूप चाललाय, तर बघूया ॲडमिशन होते का, आणि झालं तर ठीक आहे, नाही तर अजून 2-3 कॉलेज फिरू, जेवण करू आणि मग पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता इन्फॉर्मेशनसाठी कुणाला आणि यश दोघंच गेलेत, आणि मी आणि दुसऱ्या तिथंच थांबले. पण आपलं तिथं काही काम नाही म्हणून ते दोघंच गेलेत. म्हटलं जास्ती गर्दी नको, तर ते दोघं गेलेत. आता त्यांचं होते का नाही ॲडमिशन काय माहिती झालं तर ठीक आहे, नाही तर दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊ. आणि झालं तिथं ठीक आहे, नाही तर जेवण करू पहिलं, कारण भूकले जास्ती लागली. गेलेत आतमध्ये ॲडमिशनसाठी. तर बघूया काय होते काय होते. ॲडमिशन म्हणजे एक इन्फॉर्मेशन घ्यायला गेले, तर पाहूयात काय होते. मेट्रो स्टेशन आणि त्याच्याच पुढे कॉलेज. तर मित्रांनो, आता आपण चाललो फर्ग्युसन कॉलेजला, कारण की या कॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन वगैरे घेतली. आता तिकडे जाऊन बघू, आणि त्यानंतर ना काहीतरी खाऊ वगैरे. भूक पण लागली आणि पाऊस पण चालू आहे. म्हणजे पटापटा जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करून आपल्याला रिटर्न दौंडला जायचं. इकडे पाणी दिलंय, पाणीपुरी खायची का तिकडे दिली तुम्हाला? बघूया. यायला पाहिजे मध्ये, त्यामुळे तुटलं. मित्रांनो, कोणाला व्हायची चप्पल तुटले म्हणून आम्हाला नशीब इथं शेजारी चप्पलीचं दुकान भेटलं. इथूनच गेली एखादी चप्पल आता, कारण आम्हाला जायचं उशीर पण झालं. कारण आम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये आले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये, आणि इथं पण छान कॉलेज आहे. त्याच्यापेक्षा हे मला तर बेटर वाटते त्यासाठी, कोणासाठी. तर पाहत आता तो परत गेला इथे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. तर बघूयात काय होते काय नाही होते. आणि इथून माझं जेवण करायला, कारण पण खूप लागली आपल्याला. गाडी पण 6 वाजता. पाहूयात. तर आता आपण खायला थांबलोय, भूक लागली कारण खूप. आणि नाही खायचं काय नाही खायचं, त्यातच जास्त टाइम गेला. म्हणून कुणाला मी ठरवलं, इथं दिसलंय हॉटेल त्याच्यामध्ये आलो, आणि तिथं खाऊ वडा सांबार वगैरे खाऊ. ते सगळे परत दौंडला निघू. आता पटापट येईल तर खाऊ, आणि त्यानंतर निघूया. गाडी सुटलं काहीच, त्यामुळे पळतो आम्ही. येतोय कोण काही. अरे सिंगदाणा बोला. आणि मित्रांनो, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपण नवीनच चप्पल घेतली होती, आणि ट्रेनमध्ये बसताच ती चप्पलसुद्धा परत ट्रेनच्या खालीच पडली. तर मित्रांनो, फायनली घरी आलोत आपण. यशला ड्रॉप केलं, तिथून सरळ घरी आलो. मी आले पहिले आंघोळ केली, कारण की धावपळ खूप झाली. तर धावपळीत अंग खूप चिकट झालं होतं. तर काय हरकत नाही, आता आंघोळ वगैरे केली आणि खूप धिंगाणा मस्ती केला, मजा आली. खूप जास्त थकलो पण आम्ही. येताना डेमोमध्ये आलो, खूप गर्दी होती, तुफान गर्दी मित्रांनो. आणि त्याबद्दलच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे की तुम्ही पण जात आहे तर सावकाश जाऊ. कारण मी बघत होतो, माझ्या डोळ्यासमोरून एक मुलगा चालू ट्रेनमध्ये चढत होता, त्याचा हात निसटला, तो आमच्या समोरून फरफडत गेला.
तर अशी चूक तुम्ही करू नका, कारण की तुम्ही कामाला जाता, 2 पैसे कमवायला जाता, मान्य आहे, पण ते 2 पैसे कोणासाठी कमवता? आपले आई वडील बहीण भाव त्यांचा एकदा विचार करा. जास्ती घाई करू नका. सर्वात मेन मुद्दा म्हणजे की जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसतो त्यावेळेस जे लेडीज असतात, मुली असतात, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांना बसायला जागा द्या आणि सर्वांनी एकमेकाला सहकार्य केलं तरच सगळं नीट चालेल. तर सर्वांना विनंती आहे माझी की लेडीजची मुलींची तुम्ही रिस्पेक्ट करा, त्यांना बसायसाठी जागा द्या. आणि मान्य सगळेच थकतात, सर्व कामावरून येतात तर सगळेजण थकतात, तर असं म्हणत नाही की तुमची जागा सोडा आणि त्यांना द्या, पण त्यांना कम्फर्टेबल होईल एवढं तर नीट वागा. म्हणजे मी पर्सनली कोणाला बोलत नाही, मी फक्त एक लहान भाऊ किंवा तुमचा मोठा भाऊ असल्यासारखं मी सर्वांना सांगतोय की अशा गोष्टी करू नका. आणि छान वाटलं, किती उशीर झाला तरी पण चालू गाडी पकडू नका किंवा चालू गाडी सोडू नका. तिथं काही पण हो, जीवापेक्षा बाकी काहीच महत्त्वाचं नाही. म्हणून काळजी घ्या, आपली आणि आपल्यांची दोघांची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असतं चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मस्तीखोर व्हिडिओ येत राहतील. आज मी डेमोनी आलो तर मी पाहिलं त्याची अवस्था, तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये थांबायला सुद्धा जागा नव्हती. तर काही हरकत नाही, लोकांचं ते रोजचं काम आहे, आपण त्याला बदलू तर शकत नाही, पण निदान सगळ्यांनी सहकार्य केलं तर निदान नीट थांबण्यापुरती जागा होईल एवढं तर आपण करू शकतो. काय हरकत नाही, प्रत्येकाचे आपले आपले थॉट्स. आता पटापट पहिले जेवण करू, कारण खूप जास्ती थकलोय मी तर. आणि एवढं पळालो आज, खूप दिवसानंतर एवढं पळालो आम्ही, कारण की ट्रेन हलणार होती आणि म्हणून आम्ही घाई केली, धावपळ केली. पण काय हरकत नाही, आपण आलो नीट सुखरूप घरी. आणि आता जेवण वगैरे करू आणि त्यानंतर व्हिडिओ पण बनवायचा आहे. व्हिडिओ उद्या लगेच पोस्ट करायचं आहे, रात्रीतून व्हिडिओ एडिट करायचं आहे. माझा व्हिडिओ बघून किंवा आमची हसी मजाक बघून तुमच्या चेहऱ्यावरती थोडी तरी स्माईल येतच असणार आहे. तर त्या स्माईलसाठी किंवा आम्ही जे काही तुम्हाला हसवण्यासाठी करतो त्यासाठी एक लाईक तर तुमचं नक्कीच बनतं. व्हिडिओला लाईक करा नक्की. परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून, कीप लव्हिंग, थँक्यू. पाऊस पण खूप चाललाय.